अगदी असू शकेल. म्हणजे आता वरिष्ठ पातळीवरती काय विचार झाला मला पद देताना मला सुद्धा माहित नाही. परंतु तुम्ही जसं म्हणलात ते अगदी खरं आहे की मी विधानसभेच्या तयारीत होतो. महानगरपालिकेचे तसं काही डोक्यात सुद्धा नव्हतं, परंतु पक्षानेच सांगितलं होतं म्हणून तयारी केली होती. पण परत एकदा माघार घ्यायला लागली. पण मला तर कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटत नाही. मला वाटते विधानसभा किंवा महानगरपालिका या दोन्हीपेक्षाही मोठी संधी मला ही आहे. आणि ही माझी पक्षपातीवरती काम करण्याची पहिली पायरी आहे. आणि ती पहिली पायरी जेवढी मोठी दिली असल्यामुळं मला आता संपूर्ण राज्यभरात काम करण्याची संधी मिळते, त्याचा मला फार आनंद आहे. घरच्यांची रॅली होणार आहे. आज तुम्ही जे युवा वर्गाचं प्रेम माझ्यावर बघताय, हे उद्या कोल्हापुरात जर तुम्ही बघितला तर ते अजून मोठ्या प्रमाणात होणार. मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्यानंतर हो, सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट झाली, चव्हाण साहेबांची भेट झाली. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा नेतृत्वाखाली मला काम करणार. त्यांनी मला खास करून पक्षाची अगदी पक्षाची विचारसरणी काय आहे हे समजवलं. त्याचबरोबर इथून पुढे युवा मोर्चाच्या या संघटनेचं काम कशा पद्धतीने त्यांना अपेक्षित आहे ह्याच्या काही सूचना दिल्या आणि ते मी जोरदार पार पाडणार, त्यांना खूप खुश करणार. भारतीय जनता पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष ज्यांची नव्याने निवड झालेली आहे ते आता माझ्यासोबत आहेत, कृष्णाराज महाडिक. आपण त्यांना विचारूया. अभिनंदन पहिल्यांदा तुमचं. थँक्यू ताई, खूप आणि खूप धन्यवाद. तो सगळ्यात कॉमनली प्रश्न विचारला, तो कसं वाटतंय? नाही, प्रदेशाध्यक्ष हे ऐकायला फारच बरं वाटतंय. आणि मी खरंच मनापासनं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांची खूप खूप ऋणी आहे. कारण खूप मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी आता मला काम करण्यासाठी दिलेला आहे. जिल्ह्यापुरता आता मर्यादित नाही, आता संपूर्ण राज्यभर फिरायला लागेल. पण असं काही वाटलं होतं अशी काही निवड होईल किंवा पार्टीने काही हिंट दिली होती? तुम्हाला ताई सांगतो, मला सकाळी 8:30 वाजता चव्हाण साहेबांची जेव्हा प्रेस कॉन्फरन्स चालू होती त्यांच्या अनाऊन्समेंट नंतर मला घरातून फोन आला आणि तसं मला कळलं. त्यामुळे मला सुद्धा अनपेक्षित होतं. परंतु मला वाटते मी आजपर्यंत जे काय काम करत आलेलो आहे, युवा एवढ्या मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहेत, हा कुठेतरी विश्वास मला पार्टीने माझ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिला त्यांनी मला. पण मग आधी म्हणजे फडणवीस किंवा इतर कोणाशी चव्हाण किंवा म्हणजे कोणाशीच बोलणं झालेलं नव्हतं, अशी काही विचारलं होतं की तुम्ही जबाबदारी घेणार का? नाही, कसं आहे, मी पक्षाचा पदाधिकारी नव्हतो, हे माझं पक्षाचं पहिलं पद आहे. परंतु याच्या आधी सुद्धा सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब हे राज्यसभेवरती असल्यामुळं मी पक्षाचं काम करत आलेलो आहे. आणि ज्यावेळेस ज्या कुठल्या गोष्टी मला पक्षाने पाळायला सांगितल्या त्या मी पाळलेल्या आहेत. आणि ज्या कुठल्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्यात त्यासुद्धा मी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळे मला वाटते की हा सर्व माझा प्रवास बघून मागच्या काही वर्षांचा त्यांनी मला हे पद देण्याचा निर्णय घेतला. 2-3 मुद्दे म्हणजे तुम्हाला प्रदेशाध्यक्षपद, एक तर ती यादी आल्यानंतर ना 1-2 लोकांची चर्चा झाली, त्याच्यामध्ये एक तुमच्या नावाची चर्चा झाली. जो आरोप नेहमीच नेत्यांच्या मुलांवरती होतो की कुठेतरी घराणेशाही आहे, कारण महाडिकांच्या घरामध्ये राज्यसभा आहे, आमदारकी आहे, गोकुळचं पद आहे आणि आता पक्षाचंही पद आलं. तो घराणेशाहीच्या आरोपावर तुम्ही काय उत्तर द्याल? सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सभागृहात एकदा सांगितलं होतं की घराणेशाही त्या गोष्टीला म्हणू शकत नाही जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःच्या ताकदीवरती किंवा स्वतःच्या चारित्र्यावरती जर लोकप्रियता कमवत असेल तर त्याला घराणेशाही म्हणता येत नाही. आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे, माझ्याबरोबर युवा शक्ती मोठ्या प्रमाणात आहे, खूप वरिष्ठ लोकांचा माझ्या पाठीमा आशीर्वाद आहे आणि एकंदरीत पक्षाने खूप मोठी ताकद मला दिली. त्यामुळं मी जे काय काम करत आलेलो आहे हे सर्व लोकांच्या आशीर्वादामुळेच आहे. परंतु माझ्या घरात मोठमोठे पदं आहेत म्हणून मला हे पद मिळाले हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. मी सर्व गोष्टी माझ्या क्षमतेने आजपर्यंत करत आलेलो आहे आणि आता पक्षामुळं हे संपूर्ण सगळाच माझा जो आजपर्यंतचा कार्यकाल जो कारभार राहिलेला हा मोठ्या प्रमाणात ॲम्प्लिफाय होताना आपल्याला दिसणार. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा हे पद मिळालं तेव्हा अजून एक चर्चा झाली आणि ती अशी होती की माघार घेतली कुठेतरी महापालिकेमध्ये किंवा आमदारकीच्या याच्यामध्ये इच्छा होती आणि ते झालं नाही आणि म्हणून मग पक्षाने तुम्हाला हे पद दिलं. अगदी असू शकेल. म्हणजे आता वरिष्ठ पातळीवरती काय विचार झाला मला पद देताना मला सुद्धा माहीत नाही. परंतु तुम्ही जसं म्हणलात ते अगदी खरं आहे की मी विधानसभेच्या तयारीत होतो. महानगरपालिकेचे तसं काही डोक्यात सुद्धा नव्हतं, परंतु पक्षानेच सांगितलं होतं म्हणून तयारी केली होती. पण परत एकदा माघार घ्यायला लागली. पण मला त्या कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटत नाही. मला वाटते विधानसभा किंवा महानगरपालिका या दोन्हीपेक्षाही मोठी संधी मला ही आहे. आणि ही माझी पक्षपातीवरती काम करण्याची पहिली पायरी आहे. आणि ती पहिली पायरी जेवढी मोठी दिली असल्यामुळं मला आता संपूर्ण राज्यभरात काम करण्याची संधी मिळते, त्याचा मला फार आनंद आहे. घरच्यांची काय रिएक्शन होते? घरचे फार खुश होते. मी अजून घरच्यांना भेटलेलो नाही आहे खरं तर, कारण मी 24 तारखेला डिक्लेअर झाल्यापासून 2-3 दिवस मला प्रदेश कार्यालय थांबायला लागलं. आज कोल्हापूरला जाता जाता मी पुण्यात थांबलो आहे आणि उद्या आमची रॅली होणार आहे. आज तुम्ही जे युवा वर्गाचं प्रेम माझ्यावर बघताय हे उद्या कोल्हापुरात जर तुम्ही बघितला तर ते अजून मोठ्या प्रमाणात होणार.
मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्यानंतर? हो, सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट झाली, चव्हाण साहेबांची भेट झाली आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा नेतृत्वाखाली काय मला काम म्हणाले ते? करायला काय म्हणाले भेटीत? त्यांनी मला खास काही करून tips पक्षाची दिल्या का? हो अगदी पक्षाची विचारसरणी काय आहे हे समजवलं. त्याचबरोबर इथून पुढे युवा मोर्चाच्या या संघटनेचं काम कशा पद्धतीने त्यांना अपेक्षित आहे ह्याच्या काही सूचना दिल्या आणि ते मी जोरदार पार पाडणार, त्यांना खूप खुश करणार. एनसीपीच्या बाबतीत एक नेहमी म्हटलं जातं की एनसीपी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त त्यांनी जोर लावलेला आहे. आता भाजपही कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रात जोर लावताना दिसतंय आणि तुमची निवड ही त्या दृष्टीने जर बघितली तर प्रादेशिक जर निवड बघितली तर ती पण पश्चिम महाराष्ट्रातूनच तुम्ही येता. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे. तर या भागासाठी काय करणार आहात? तिथे संघटना कशी वाढवाल? हे पद फक्त माझं नाही, खास करून पक्षाने खूप मोठा सन्मान हा कोल्हापूरचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा केला आहे, हे माझं ठाम मत आहे. त्याचबरोबर तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे की अनेक वेगवेगळ्या पक्षांची ताकद इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसते आणि भारतीय जनता पार्टीने खूप संघर्ष इथं केला आहे. परंतु आता माझ्या माध्यमातून ही जी युवा पिढी आम्ही जोडली जाणार आहे यांच्या माध्यमातून मला खात्री आहे की इथून पुढच्या येणाऱ्या काळात अजून स्ट्रॉंग रिझल्ट्स आपल्याला इलेक्शन्समध्ये दिसतील. कोल्हापूरकरांची ना स्टाईल खूप वेगळी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांची पूर्ण स्टाईल फेमस. म्हणजे कोल्हापूरकर प्रेम पण मनापासून करतात आणि दुश्मनी पण मनापासून करतात. तर तुमच्यावर जर टीका झाली तर कसं उत्तर द्याल? म्हणजे कसा तुमचा ॲटिट्यूड असणार आहे? माझ्यावरती अनेक आजपर्यंत टीका होत आल्या. तुम्ही जर कोल्हापूर महानगरपालिकेच्या 3 दिवसाचाच होता तो माझा प्रवास उमेदवारीचा, परंतु त्यामध्ये संपूर्ण विरोधकांचं लक्ष हे माझ्याकडेच केंद्रित होतं. पण मी त्यांना जाहीर आवाहन केलं होतं मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या लोकांच्या माध्यमातूनच केलं होतं की त्यांचं सगळ्यांचं लक्ष माझ्यावरच राहून दे, कारण मला बाकी उमेदवारांसाठी निवडणूक सोपी करायची आहे. त्यामुळे मी कधी ठिकाणला कुठल्याही बळी पडणारा व्यक्ती नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा एक कार्यकर्ता आहे आणि ते मी करत राहणार. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.